आपल्या अकोटच्या कॉटन मार्केटमध्ये कापसाचे भाव 9,000वर पोहोचले. सकाळच्या टाइमले हरभरा काढणं होता म्हणून मी आलो वावरात. हरभरा आपला नव्हता काढणं, आपल्या काकाच्या पोराचा होता. हा आहे आपला लहान भाऊ आनंद. यावर्षी हरभऱ्यानं चाट दिली म्हणून गडी टेन्शन मध्ये होता. त्याच्या हरभऱ्याची पाहणी करून मी आलो घरी. आम्हाले गाडीतले गव्हाचे कट्टे खाली करून त्यात तूर भरायची होती. मी घरून तयारी करून येईपर्यंत आपल्या माणसानं पूर्ण गाडीत तूर भरून ठेवली होती. तूर भरल्यावर आपल्या रथाले सेल मारून मी निघालो नॉनस्टॉप अकोट आणि येऊन पोचलो अकोटच्या कॉटन मार्केटमध्ये. पहिले तर आल्याबरोबर मला भाऊ भेटला विशाल्या. त्याच्यासोबत एक नाश्ता वरपून एक चाय वरपला. नाश्ता करून हर्राशीत वापस आलो तर मल्ले भेटले बोर्डीचे मोठे मोठे बगायतदार. याच्यासोबत 5 मिनिट बोलून मनाले खूप चांगलं वाटलं. आणि तिथून समोर आलो तर माझी भेट झाली अंकुशदादा गवले, भूषणदादा चौधरी, दत्तदादा जायले यांची. आणि त्यांची भेट घेऊन मी आलो कापसाच्या हर्राशी जवळ. आज अकोटच्या कॉटन मार्केटमध्ये कापसाचे भाव 9,000वर पोहोचले. एवढा कापसाले भाव आपल्या अकोटच्या मार्केटमध्ये भेटते तेवढा मला वाटत की दुसऱ्या कोणत्या मार्केटमध्ये भेटत असेल. आणि कापसाची हर्राशी पाहून मी आलो आपल्या तुरीच्या गाडीजवळ. तेवढ्यात माझ्या गाडीजवळ हर्राशी आली. आणि गाडीची हर्राशी झाल्यावर माझी भेट झाली तुरखेडचे 2 सदन कास्तकारांची. आणि त्याची भेट झाल्यावर मी आलो प्लेट काटायच्या लाईनीत. खरी मजा तर होती इथं. मागच्या 4-5 दिवसापासून कॉटन मार्केट बंद होतं तर आज लय गर्दी होती. आणि हे गर्दी पाहून मी माझ्या मित्राजवळ गाडी देऊन दिली. त्याला म्हटलं तू आज हे सगळं माफ कर, मी येतो बा. आणि त्याच्याजवळ गाडी देऊन मी आलो सरका मा मित्राच्या भेट घ्यायला. हे दोघं माझे खास गडी आहेत, कपिल पाटील आणि बाळा पाटील. या दोघांही सोबत मी मागच्या 1 वर्षाच्या गोष्टी केल्या. आणि या दोघांले सार करून मी आलो गाडीजवळ. मी गाडीजवळ येईपर्यंत पूर्ण गाडी खाली झालती. आणि शेवटी अमोलदाजवळ येऊन सगळा हिशोब केला. मी जातो घरी, तुम्ही करा फॉलो. आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्या.